हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये. तो हिंद केसरी आहे ना, तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात. त्या उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे. सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला होता आपण, मात्र अजून सुद्धा काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जाते. नेमकी काय परिस्थिती आहे? मला वाटत नाही कोणी नाराजी व्यक्त केली. संपूर्ण देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. सांगलीची जागा हा काही वादाचा विषय होऊ शकत नाही काँग्रेससाठी. ही जागा आम्ही महाविकास आघाडीची मानतो. महाराष्ट्रातल्या 48 जागा ह्या एका पक्षाच्या नसून त्या महाविकास आघाडीच्या आहेत. आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण एकत्रित लढलो तर या राज्यामध्ये उत्तम निकाल लागेल आणि त्याचा फायदा केंद्रामध्ये काँग्रेसला सरकार बनवण्यासाठी होईल. सांगलीची लढाईसुद्धा केंद्रामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसावा यासाठी. आता काँग्रेसला त्यांचा प्रधानमंत्री नको असेल तर त्यांनी सांगावं तसं. एक जागेची लढाई आहे. आम्ही सगळे उतरलेलो आहोत. आमचा प्रधानमंत्री नाही आम्हाला बसवायचा, का पवार साहेबांना बसवायचा नाही. प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार ना. त्यासाठी सांगलीचा खासदार निवडून येणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी हे असं ही जागा आमची ती जागा तुमची असं करून राष्ट्रीय पक्षाचं हे काम नाही. राष्ट्रीय पक्षानं राष्ट्रीय पक्षासारखं काम केलं पाहिजे. हिंद केसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये. तो हिंद केसरी आहे ना, तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात. त्या उंचीवर तुम्ही बोललं पाहिजे. सांगलीतलं बघू ना आम्ही. दिल्लीत जाऊन 10 वेळा काय तुम्ही निर्णय घेणार. निर्णय झालेला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनाही जागा लढते. जसं काल भिवंडीचा विषय पेंडिंग आहे. आम्हाला वाटते भिवंडीचा विषय पेंडिंग नाही. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जाहीर केली आहे आणि ती भिवंडीमध्ये आम्ही लढू. म्हणजे राष्ट्रवादीला आम्ही पूर्ण मदत करू. तसं काँग्रेसनं सांगलीमध्ये जो उमेदवार आमचा आहे पैलवान चंद्रहार पाटील त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. मी आत्ता सगळ्या नेत्यांशी बोललो, काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांशीच बोललो आत्ता. आणि सगळ्यांची मानसिकता हळूहळू तयार होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा तर काही प्रश्नच येत नाही. त्यांनी कशा करता मागे राहावं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.